ताट तुमच्यासमोर उभं केलं आहे. चंद्रकांत जाऊ नका, जर आम्हाला काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. जास्त वेळ घेणार नाही, फक्त 1 मिनिटातच तुम्हाला विचारणार आहे मी, कारण मॅच ऑन होते. हा फोटो आला मोबाईलमध्ये, तुमचा फोटो येणार. मग उद्या सकाळी तुम्ही हा फोटो पहिला कोणाला पाठवणार? मी तर स्टेटसला ठेवणार आहे तो आता. थँक्यू सो मच. निश्चित कसं वाटलं आहे या आपल्या पहिल्यांदा नवीन मैदानावर पहिल्या मॅचमध्ये गावाच्या संघासाठी खेळताना आपण सामनावीर झालात? नाही, खूप सुंदर वाटते खेळण्याला आणि मैदान पण खूप चांगलं झालं आहे. याच्यापुढे आमच्या गावातली पोरं पण खूप हुशार होतील खेळून. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तुमचे मामाच तिथे बसतील कॉमेंट्री बॉक्ससाठी, आदरणीय संदीप गावंडजी. थँक्यू सो मच दीपक संके सर. मॅचला सुरुवात होतोय. श्री गणेश घासकोपरी टीमचे बॅटिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला कनेर मोदलपाडा संघाचे आपण फिल्डिंग बघतोय. टॉस जिंकलाय कनेर. मोदलपाडा टीमच्या कॅप्टनने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलं श्री गणेश घासकोपरी या टीमला. विशाल आणि प्रसाद हे 2 बॅटर डावाची सुरुवात करत आहेत. मोदलपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी श्री गणेश घासकोपरी टीमला आमंत्रण दिलंय. 2 चेंडू टाकून झालेत आणि या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या धावफलकावर 2 धाबा अशी माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. मागचे 2 दिवस मी नितीनजी पाटील यांना पाहिलं नव्हतं, खूपच बिझी शेड्यूल असतो त्यांचा सुद्धा, आणि आज ते उपस्थित झालेत. मॅनेजमेंटचे सर्व सूत्र हाताळण्याचं काम नितीनजी पाटील यांनी सुद्धा केलंय. हो, चांगला ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ मधून लॉंग ऑफ रिझन मध्ये 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. कोसमाई चषक चौकार. सचिनजी भोईर या पुन्हा आम्हाला आयोजन कमिटी मेंबर सांगतात की सचिन भोईर यांना आमंत्रित करा. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य कोसमाई चषकाकरता त्यांचं लाभलं आणि जुने जाणते खेळाडू आहेत. चांगले युवा समाजसेवक आहेत. युवा खेळाडूंना प्रेरणा सुद्धा ते देत असतात. सचिनजी वेलकम 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 वेलकम. सचिन भोईर साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. त्याच्यानंतर आपण बघताय तर प्रवीणजी भोईर आहेत, हे सुद्धा या ठिकाणी येताना दिसत आहेत. जनार्दन भगत साहेबांना सुद्धा आपण बघतोय, ते सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. कारण ही जी सर्व मंडळी आहे ना, ही अनमोल रत्न आहेत. एका बाजूला अनमोल हिरा आहे आणि त्याच्या बाजूला अनेक हिरे, त्यामुळेच ह्या स्पर्धेला चमक सुद्धा येतोय. फुलटॉस बॉल हल्ला केलाय. बॅकलिपचा वापर. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. इतर क्रिकेटपटूंची शान. संख्या झाली आहे ती 7 धाबा. विशाल 13 धाबा झालेत. माफ करा, अपडेट थोडंसं बाकी होतं. स्विंग अँड मिस. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडू टाकला गेलाय. थोडंसं वळण घेतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला तो जातोय. प्रशांत याचं हे षटक संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली ती 13 धाबा. बिनबाद नाबाद अशी चांगली सुरुवात श्री गणेश घासकोपरी या टीमची होताना दिसते. 13 विदाउट लॉस. आज प्रभाकर शेठ पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक हिरा त्यांनी आपल्या काळजामध्ये जपलाय आणि खरोखरच खूप चांगलं काम आतापर्यंत त्यांनी केलंय. जसं म्हणतात ना की मेणबत्तीचं सुद्धा बघा ना कसं असं, ज्या धाग्याला ती काळजामध्ये आपला लपवतोय तोच धागा कधी कधी त्या मेणबत्तीचा घात करत असतो. तसं तुम्ही ग्रामस्थांनी कुणीच तसं काही करू नका. कारण आज प्रभाकर शेठ आहेत त्यामुळेच ही स्पर्धा आहे. प्रभाकर शेठ आहेत त्यामुळेच गावामध्ये लोक उपयोगी कामं सुद्धा होत आहेत. म्हणजेच गेम चेंजर, विलेज चेंजर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. फक्त क्रिकेट या खेळापुरता ते मर्यादित नाहीत, तर जी काही लोक उपयोगी कामं आहेत, समाज कामं आहेत, ते सुद्धा ते निदर्शनास वरिष्ठांना आणून देत आहेत. असं हे लाडकं नेतृत्व आपल्या खार्डी गावाला लाभलं आहे आणि त्यांनीच या स्पर्धेचा सुरुवात केली, या स्पर्धेचा शोध घेतला. वळूया मॅचकडे. राकेश गोलंदाजी मार्गावर. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला वळवला बॅटरने. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 14 धाबा.
श्री गणेश घासकोपरी विरुद्ध तुम्ही लढत बघतायत विपक्ष टीम मोदलपाडा कनेर मोदलपाडा या टीम दरम्यान. काही वेळानंतर आपण लगेचच दुसऱ्या इनिंगच्या म्हणजे सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. ऑन दी अप ओव्हर पिच बॉल हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याच्या हातामध्ये हा जल विसावलाय. परतावं लागतं प्रसाद या बॅटरला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. एक गडी बाद. धावसंख्या 14. एक गडी बाद. धावसंख्या धावपळकर 14. आता दीपेश नावाचा खेळाडू आलाय. विश नेटवर्क द्वारे थेट प्रेक्षेपण होते आणि आय थिंक गौरव पाटील चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत दाखवत आहेत. 14 एक गडी बाद. बाद होणारा खेळाडू आपण नुकताच बघितला प्रसादला. प्रसाद याने एका षटकाराच्या मदतीनं 3 चेंडूंचा सामना करत 6 धाबांचं योगदान दिलं आणि राकेशला ही सफलता मिळाली. राकेश तयार. दीपेश करता. ओहो शॉर्ट बॉल फुल 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 पॉवरफुल सिक्सर. उघडला दीपेशच्या बॅटरने कारण विकेट आल्यानंतर दबाव येऊ नये याकरता आखूड टप्प्याच्या चेंडूला स्मॅश केलं. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर पाठवलं. 6 धावा प्राप्त केल्या दीपेशने. श्री गणेश घासकोपरी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 20-1. विशाल 8 वर खेळतोय. स्ट्रायकिंगकडे दीपेश आहे. आल्या त्याने षटकारणीशी खातं उघडलं. वीरेंद्र सेहवाग जसा पहिल्या बॉलवर षटकार ठोकणारा पहिला असा भारतीय की ज्याने व्हेरी फर्स्ट बॉल षटकार ठोकण्याचा कारनामा केलाय तसाच या ठिकाणी दीपेश सुद्धा कारनामा करतोय आपल्या टीम करता. राकेश तयार. यावेळेला बॅटरला ओळखलं होतं त्यानुसार ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला. बीट झाला बॅटर. एक धाव मिळाली आणि पंच आशुतोष सरांचा 22चा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 21 धाबा. पहिला विकेट करता भागीदारी झाली होती. त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये एक विकेट आली. एक षटकार सुद्धा आलाय. एक षटक 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21-21. फुट टॉस बॉल. चेंडू अब येत आहे. नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6+1 7 धावा आल्यात. फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी मिळते बॅटरला. आता लायसन्स दिलंय. इथे तुम्हाला कुणी अडवणार नाही. कुठेही भ्रमण करा. तुम्हाला फ्री पास दिलाय. धावसंख्या 7ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 28. 14 वर खेळतोय विशाल नावाचा खेळाडू. धावसंख्या वाढली. धावसंख्या फुलली. ओहो चांगला बॉल चांगला बॉल. ताकदवर फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी बॅटर पूर्ण करतात ह्या चेंडूवर 2 धाबा आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावसंख्या झाली 1 गडी बाद 30. फ्री हिटचा फायदा तितका झाला नाही. धावसंख्या 30 झाली 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच तुम्ही बघतायत. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. टायमिंग व्यवस्थित नसलं तरी धावा मिळतील. एका धाब्याची नोंद होतोय.
धावसंख्या 1 पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. खार्डी गावातील कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोसमाई चषक 2026. कोसमाई माता पावले म्हणूनच आज अनेक तारे सितारे या ठिकाणी येत आहेत, अनेक मान्यवर मंडळी येते. बहुजन विकास आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते, तलावपाडा येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आदरणीय मनोज कमलाकर राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मने या नावाने त्यांना जास्त संबोधलं जातंय आणि त्यांच्या सोबतच आपण बघतोय मंगेश पाटील साहेब सुद्धा इथे दाखल झालेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. 2 षटकांमध्ये धाबा 31 होत्या. आता हा टायमिंग व्यवस्थित नव्हतं. अक्षयच्या या पहिल्याच बॉलवर बॅटर विशालचं पाहता पाहता दुसऱ्या धावेकरता विशाल धावतोय. कव्हर क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी या 2 धावा मिळतील. धावसंख्या 1 गडी बाद 33 धावा 33. सध्या चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या मित्रासोबत टच मध्ये राहायला पाहिजे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. अक्षय हा थोडासा शॉर्ट बॉल होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये हवाई सफर करत असताना इथे झेल होऊ शकला असता. झेल ड्रॉप. फलस्वरूप 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 35 वर. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धाबा धाव फळकावर बॅटिंग करत असताना श्री गणेश घासकोपरी या टीमच्या दमछाक आहे. चांगली ऊर्जा पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमची. और पिच बॉल सरळ बॅटने फोर्स केलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. संख्या 6 ने पुढे जाताना धाबा लागले जातात 41. 27 वर खेळतोय विशाल. चांगला बॅकलिपचा वापर केलाय. पुन्हा एकदा फोर्स केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने एका हाताने चेंडूला अडवलंय. आता एकच धाव मिळेल बॅटरला. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसरं षटक सुरू असतानाच धावसंख्या 42 वर 1 गडी बाद. काय चांगली रणनीती आहे बॅटिंग करणारी टीमची. या उलट विकेटचा शोध घेण्याकरता थोडासा त्रस्तपणा जाणवतोय तो म्हणजेच कनेर मोदलपाडा टीमला. मोदलपाडा टीम मध्ये सुद्धा चांगले चांगले हिरे आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे. मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेताना काय झालंय की नाही, धाव पूर्ण आहे की नाही याबद्दल डीआरएसची मागणी केलंय पंचांनी. या ठिकाणी डीआरएसची मागणी. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. तिसरे पंच निरीक्षण करतील आणि ती माहिती देईल धाव पूर्ण आहे की नाही. धाव पूर्ण आहे की बॅटर बाद आहे. डिसिजन इज पेंडिंग. पाहिलं जातं. तिसरं पंच या ठिकाणी आहेत आमचे. बघू शकतायत काय चांगलं थेट प्रेक्षेपण होतं वेस्ट नेटवर्क या युट्यूब वाहिनीद्वारे. प्रोपरेटर म्हणून विश्वासजी पाटील साहेबांना आपण बघितलंय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये साहिल पाटील. बॅटर इज सेफ. सुरक्षित आहे बॅटर. कधी कधी धगधग सुरू असेल असं बोलल्यानंतर सध्या या 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा लागल्या जातात 44. तिसऱ्या षटकातील अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. चांगली भागीदारी, चांगली साझीदारी, चांगली पार्टनरशिप दीपेश आणि विशाल मध्ये होतोय. 12 बॉल मध्ये 28 धावा बनवलेत विशालने आणि 3 मध्ये 8 धावा दीपेशच्या. ओहो चेंडू हवेत आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. थोडंसं राईट जास्त झाला.
पूल करायचा होता, परंतु जास्तीत जास्त उंची वाढल्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग निघून गेलं. बॅटचा स्पर्श जरूर झाला, एक धाव मिळवली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश घासकोपरी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 45. पुढील होणारा मॅच बद्दल आम्ही माहिती तुम्हाला देतोय. आई कुर्लाई कशीद विरुद्ध आदर्श फणसपाडा या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करता येऊन थांबा. आई कुर्लाई कशीद विरुद्ध आदर्श फणसपाडा असा पुढील सामना असेल. शेवटचं षटक टाकण्याकरता प्रकाश हा खेळाडू आलाय. आज जर आपण बघितलं प्रत्येक युवा फक्त आणि फक्त क्रिकेटकडेच वळताना दिसतोय. पहिलं प्रेम त्यांचं क्रिकेट बनलंय. युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्ही आम्ही कोणीच क्रिकेटपासून आता दूर जाऊ शकत नाही. आपलं सुद्धा प्रेम बनले ते म्हणजेच क्रिकेट. आता प्रकाश गोलंदाजी मार्गावर आलाय. दीपेश करता गोलंदाजी करेल. ओहो, मोठा फटका, कडक बेधडक पाठवले काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. कारण षटकार चौकार येताना दिसतात आपल्याला. धावसंख्या 6 ने पुढे जाते आणि 50 अप. धावसंख्या 51 झाली. पहिलाच बॉलवर हा षटकार खेचला बॅटरने. आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर. आता गोलंदाज काय करेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलंय. व्हॉट अ स्ट्रोक, गोइंग गॉन. सिक्सर. परंतु त्याला भूताने झपाटलेलं नाही. त्याच्यामध्ये ऊर्जा संचारलंय. 2 षटकाराच्या मदतीनं आता तिसरा षटकार येईल काय. टेलर आणि लेटर हे दोन्ही महत्वाचं आहे. लेटर जर आपलं चांगलं पोचलं अधिकाऱ्यांपर्यंत तर काहीतरी आपल्याला मिळू शकतं. टेलर जर चांगला असला तर कपडे आपले चांगले होताना दिसतात. इथे एपी टेलर आदरणीय अनिलजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 षटकार 3 चौकार 3 विकेट करता जर्सी मिळेल. अनिलजी पाटील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. एपी स्पोर्ट्स अँड एपी टेलरचे प्रोपरेटर आहेत. ओहो, इथे जर्सी मिळाली. जर्सी मिळाली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ स्ट्रोक, इनक्रेडिबल इनिंग. सिक्सर. कॅमेरामॅन किती चांगले दक्ष आहेत. व्यक्तिगत 27 वर खेळतायत दीपेश 7 बॉलमध्ये आणि संघाची धावसंख्या 63. कॅमेरामॅन किती चांगली दक्षता या ठिकाणी दाखवत आहेत. मुनित कुडू आणि हार्दिक आरेकर जेवलेत की नाही. जेवलेत. ओके, फार महत्वाचं आहे जेवण, कारण क्वालिटी तुमची A1. पुढचा बॉल कोलवट्यामध्ये चेंडूला काढले खोदून आणि लॉंग ऑफची जागा काढली शोधून. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण केलंय. आत्मविश्वास नावाचा मित्र त्या ठिकाणी जमा केला या दोन्ही बॅटरने. दोघांमध्ये भारी भक्कम भागीदारी. दीपेश खेळतो 29 वर आणि विशाल खेळतात 28 वर. 65 वर 1 गडी बाद. टॉससाठी या आई कुर्लाई कशीद आदर्श फणसपाडा. टॉस बॉक्स मध्ये या. कोळवटापाचे चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. बॅकलिपचा वापर केलाय. दोन्ही बॅटरनी आपले विस्फोटक रूप धारण केलंय. दुसरी धाव घेता घेता आता एकाला परत यावं लागेल आणि यावेळेला विकेट मिळवली ती बॅटर विशालची. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 66 धाबा 2 गडी बाद.
अरे अशी गीतं पाहिजेच ना, कारण प्रेम गीतं आहेत, कोणीतरी आपली वाट बघत असतं. आता शेवटचा बॉल. ओहो, अगोदरच कळताना दिसलं बॅटर थोडासा गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर उसळी जास्त घेतली. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर श्री गणेश घासकोपरी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 67. दीपेशची खेळी आपण बघितली तर 10 बॉलमध्ये 30 धाबा नाबाद त्याने बनवल्या. याआधी आपण बघितलं बॅटर विशालचा रोल फार महत्त्वाचा होता. 12 चेंडूंमध्ये 28 धाबा त्याने बनवलाय. दीपेशचा स्ट्राईक रेट बघितला तर 300चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 10 चेंडूंमध्ये 30 धावा बनवल्या 4 षटकाराच्या मदतीनं. व्हॉट बॅटिंग. एक शॉर्ट ब्रेक घेऊया, शॉर्ट ब्रेक नंतर थेट आपण होऊया टॉस बॉक्स मध्ये. कम ऑन डीजे. थँक्यू. चला, मी विनंती करतोय अतिथी कक्षामधून सचिनजी भोईर साहेबांना आपलं शुभ हस्त टॉस होतोय. सफल उद्योजक आहेत, त्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम त्याने सुद्धा केलं आहे, गायडन्स करत असतात. जुने जाणते खेळाडू आहेत सचिनजी भोईर. या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्याकडून झालं. एका बाजूला आपण बघतायत आई कुर्लाई कशीद टीमचे कॅप्टन येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत आदर्श फणसपाडा टीमचे. टॉस तुम्हाला आता सांगायला नको टॉसमध्ये काय आहे. लकी आकडा आहे शेटचा 7707 आणि दुसऱ्या बाजूला आई कोसमाई. चला, 3 षटकांचा मॅच असेल. 4 षटकांचा मॅच असेल. चला, पण घाई करा. कोसमाई खारडी असा आवाज. कोसमाई खारडे आलाय. ओके, कोसमाई खारडे. सचिनजी, दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा द्या. एक चांगला खेळाडू, एक आदर्श व्यक्तिमत्व. म्हणजेच टॉस कोणी जिंकलाय? तुम्ही जिंकलाय. आई कुर्लाई कशी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? पहिला मॅच तर जिंकलाय, ह्या मॅच करता काय तयारी असेल? क्षेत्ररक्षण तयारी कशी आहे? तयारी अप्रतिम. पहिल्या मॅचचा अनुभव इथे सुद्धा कामी येईल तुम्हाला. हो. दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा. पहिला मॅचमध्ये कुठेतरी थोड्याशा काही चुका झाल्यात, परंतु तरी सुद्धा तुम्ही तो मॅच जिंकलाय. आता ह्या मॅचला जिंकण्याची तयारी कशी केली? खूप चांगली करायला लागेल, अजून स्कोअर्स करायला लागेल. पहिली बॅटिंग आहे तर 60+ यायला लागेल. आता हवा पण सुरू झाली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलाय की तुमचा सकाळी खेळाडू नव्हता तो आता दुपारी परतलाय, असं काय झालं? एक चेंज करायला लागेल आय थिंक. क्या बात आहे. मला मागेच कळलं की एक खेळाडू आता आलाय तुमचा, म्हणजे तो फायदा तुम्हाला होऊ शकतो. अनुभव कसा होता? स्पर्धा कशी वाटली? कसं बघता या स्पर्धेला? खूप छान आहे. एवढं चांगलं ग्राउंड वेतनामध्ये नाही मिळत आणि स्पर्धा केल्याला खूप आनंद होतोय. म्हणजेच प्रभाकर शेटने सर्व काही दिले खेळाडूंना. यस. चला, क्या बात आहे. चांगली चर्चा करतात दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत. टॉस या ठिकाणी झालाय. आई कुर्लाई कशी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये काही वेळातच जावं लागेल आदर्श फणसपाडा या टीमला. होणारा मॅच सुद्धा 4 षटकांचा होतोय. थेट तुम्हाला मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. महाराष्ट्रातील प्रख्यात समालोचक, द व्हॉइस ऑफ चॉईस ऑफ वल्गर, प्रमोद शेडगे आणि त्यांच्यासोबतच गुरुवर्य समान असलेले आदरणीय दीपकजी संके सर. स्टील स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन मनोज कुडू आणि हार्दिक आरेकर. थँक्यू व्हेरी मच. संदीप गावंड सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. आपण पाहत आहेत कोसमाई क्रीडांगण या मैदानात कोसमाई चषक. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ही देण आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रशांत आणि प्रकाश तर पहिलं षटक यश
यशचा पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना टार्गेट सेट केलं गेलंय. 68 रन. आमच्या समवेत दीपक संखे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आणि सूत्रसंचालक त्यांचं सुद्धा वेलकम असेल. यावेळेला यश बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. फलंदाज बाद होताना चांगला झेल टिपलाय शॉट मिड ऑफला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल मिस्टर प्रशांतला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. चला बॅटर तुम्हाला ज्या पद्धतीने आपण पाहिलं 30 सेकंद दिलेले आहेत. एवढं रमत गमत जातील तर कालसारखा पुन्हा एकदा सामना मात्र राहील. परंतु आज कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला एक क्वालिफाय सामना करायचाच आहे. आणि प्रमोदजी एक नियम आहे अगोदर सांगतो, कोणते सामने किती षटकाचे खेळवायचे हा संपूर्ण अधिकार आयोजक कमिटीकडेच आहे. आपण कितीही रिक्वेस्ट केली आपलं ऐकणार नाही, कारण त्यांना 3 दिवसाचा अनुभव आहे सामने किती षटकाचे खेळून कसे उरतात. त्यामुळे कोणते सामने किती षटकाचे खेळायचे ह्याचा पूर्ण अधिकार हा आयोजकांचा असणार. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज समोर बघायला मिळतोय राकेश नावाचा फलंदाज. आणि यश खूप चांगल्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी करत असताना 68 धावाचं मोठं आव्हान उभं केलं आहे. बघूया राकेश डावखुरा फलंदाज कसा खेळतो. हवेविरुद्ध खेळायचं आहे त्यांना. ओ चेंडू ओव्हरपिच होता, स्वतःने यॉर्क करून घेता ड्राईव्ह करत होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बघा किती सुंदर ऑफब्रेक बघायला मिळाला. डावखुऱ्यांसाठी ही निष्क्रिय पर्वणी जबरदस्त. आणि हल्ली आहेत ना प्रत्येक गोलंदाज कट करण्यामध्ये माहिर झाला आहे. हो आणि करावंच लागणार आहे. तुम्हाला जर फलंदाजांच्या बॅटच्या षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून जर वाचायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएशन आणणं फार गरजेची गोष्ट राहिली. इथे अपील केली होती अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी शार्प आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आत्तापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोचते 0. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये कणेर मुदलपाडा हा संघ 68 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. श्री गणेश कोपरी या टीमच्या माध्यमातून, गाज कोपरी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सामना. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने फिरवलाय बॉल. काय गोलंदाजी केले यश. या गोलंदाजकडे पाहून असं वाटणार नाही की मात्र या खेळाडूकडे अनुभव नाही आहे, परंतु टॅलेंटची कमी नाही आहे. जबरदस्त गुणवत्ता सिद्ध केले, आपल्या बोटांतील जादू दाखवले. अपकमिंग यंग टॅलेंट नवोदित गोलंदाज बघायला मिळतो. यश पुणे छापा षटकाला पुढचा चेंडू. ओ हो ढुंडो रे साजना. जे परफेक्ट अस्त्र पाहिजे ना डावखुऱ्या गोलंदाजासाठी ते डावखुऱ्या फलंदाजाला अव्वरेचा चेंडू टाकत असताना जबरदस्त गोलंदाजी. काय प्रमोद गोलंदाजी केलाय पहिल्या षटकात. विकेट मेडन ओव्हर. क्या बात आहे. यश नावातच यश पाहायला मिळतं. 1 ओव्हर 1 विकेट आणि इकॉनॉमिकल पाहिलं तर 0.00 0.00. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आणि हे षटक टाकले तुम्ही. जवळजवळ 4.5 मिनिटांचा अवधी तुम्ही या ठिकाणी घेतला गेलाय. 3.5 मिनिटांचा अवधीमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. आता जवळजवळ 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 68 रन, जे 17चं ॲव्हरेज होतं प्रति षटकामागे दीपक संकेत सर, ते आता मात्र खूप पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. जो ॲव्हरेज आपण पाहू शकतात 22.67चा आपल्याला स्ट्राईक जो रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. कणेर मुदलपाडा संघ स्ट्रगल करताना आपण पाहू शकाल. यानंतर होणारा सामना जो टॉस नुकताच आपण पाहिलात, दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. अगदी नंदनवन या क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळतं. 2 महिने सातत्याने खार्डेकर या मैदानासाठी झटलेत आणि हे फक्त मैदान आता नंदनवन झालं आहे. प्रत्येकजण स्तुतीसुमने का उधळतो त्याचं एकमेव कारण त्यांचे असलेले कष्ट, अपार प्रचंड मेहनत. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. जणू काही दीपक संकेत सर यशमध्ये आणि विकेट किपरमध्ये आपण पाहिलं तर प्रॅक्टिस सुरू होती. आता पुन्हा एकदा गोलंदाज मनीष येतोय
तर मनीषचा पहिलाच बॉल मात्र आपण पाहिला तर ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी हाताळतात. एक परिपक्वतेचं भांडार कसं असं परफेक्ट क्वालिटी आणि राईस डिलिव्हरी. याला बघा चेंडू टटवला आहे, मिड विकेटच्या रिझल्टला जातोय, चेंडू निघून 1 बाउन्स, चेंडू सीमा पलीकडे जातोय. 4 धावा, येते चौकार, कणकणीत चौकार. विकेटने आले गोलंदाज आणि इथून चांगला स्टान्स पाहायला मिळाला. फुटवर्क चांगलं होतं आणि बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळले, एक नंतर मेल, चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 रन्स कंप्लीट होतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आतापर्यंत 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं प्रभाकर शेठ पाटील यांनी. ज्या पद्धतीने आज ग्रामीण क्रिकेट 3 दिवस आपण ग्रामीण क्रिकेट पाहतात, आजचा 4था दिवस पाहायला मिळतोय आणि त्यानंतर उद्याच्या दिवसातील शहरी क्रिकेटला फॉर्मॅटला सुरुवात होईल. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रामीण क्रिकेटरची दाद द्यावी लागेल दीपक संकेसर, कारण सोयी सुविधा नसतात, स्वप्न फार मोठे असतात. आपला नोकरी धंदा सांभाळून, आपलं घरदार सांभाळून, कॉलेज जीवनातील कॉलेज सांभाळून, शालेय जीवनातील अभ्यास सांभाळून त्यानंतर क्रिकेटला वाव देत आहेत. यावरून सिद्ध होतं की ग्रामीण क्रिकेटरची जी मेहनत आहे ती मेहनतीला सलाम आहे. आणि प्रमोदजी सांगेल ग्रामीण क्रिकेट आता का झालं माहिती आहे का? समजा तुम्ही कामावर 9 वाजता जातात, घरी 7 वाजता येतात, तर मग आता ग्रामीण भागात बघायला सकाळी 5:30-6ला जाऊन प्रॅक्टिस करतात. बरेचसे मैदान 6 ते 9 प्रॅक्टिस करतात, मग काम देतात. म्हणजे असं नाही की प्रॅक्टिस मिळणार. तर आता हे एक चांगलं काम बघायला मिळेल, जेणेकरून तुमच्या नवोदित खेळ जुळतात, काही बुजुर्ग खेळाडू भेटतात आणि सकाळच्या सत्रात बऱ्याचशा गावाची मैदानं तुम्हाला प्रॅक्टिस करताना बघायला मिळत आहेत. हो, चांगला उल्लेख केला आता. पण सकाळ सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे. शैलू आम्हाला दर्शवत आहेत की 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांसाठी वेळ घेतलाय तुम्ही जवळपास 8 मिनिटांचा. ग्रामीण क्रिकेट खूप पुढे जात असताना पाहायला मिळतं. आज याच पालघर जिल्ह्यातील बरेच खेळाडू ISPLचे दरवाजे ज्यांनी ठोकले आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर. आणि नेहमीच म्हणतो की हा खेळाडू मालामाल झालाय, तो खेळाडू मालामाल झालाय, परंतु तो खेळाडू मालामाल कसा झाला? त्याच्या कर्तृत्वावर. आज तो इथे खार्डीमध्ये खेळताना दिसेल तर उद्या लगेच रात्रीच्या वेळेमध्ये तो पुण्यामध्ये दिसेल. तो पुण्यातून येता येता भिवंडीमध्ये कधी दिसेल, तर कधी कधी भिवंडीमधून ठाण्यामध्ये दिसेल. म्हणजे घर सोडून त्यानंतर क्रिकेटवर फोकस करणं, तेवढा प्रवास, अंतर कापणं, 3-3, 4-4 तास रात्रभर झोप नाही आहे. हे ऑल इंडिया ओपनचे खेळाडू ग्रामीण क्रिकेट म्हणून आज पुढे काय येताना मिळतात तर त्यांचे परिश्रम आहेत. कारण म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्रात कोणत्याही कष्टाला पर्याय नाही आहे आणि जर तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. चांगला फटका यावेळेला सजवलाय आणि सरळ बॉलला लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार कौशिक डीजेच्या स्वागतासाठी षटकार. जायस्वालची आठवण झाली. अशा प्रकारचं मात्र फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेले. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. तुम्ही म्हणाल ना यशस्वी यशवालची आठवण झाली, पण पालघरचा ओमकारचा गणेश जाधव हा खेळाडू अशा पैकी शॉर्टकट आपण बघितलं. खूप कमी काळ खेळला ओमकार, पण चांगला खेळ दाखवून गेला. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. इथे बाकी फाईन लेगच्या रिझनला चेंडू टळवायचा, चेंडूचा वेग कमी असल्यामुळे बॅट अगोदर फिरले गेली. इथे बाकी चांगलं कमबॅक केलं, कारण खूप मोठा आस्किंग दिला. 22-23 धावांनी तुम्हाला धावा करते. एखादा जरी मोठा फटका लागला तरी गोलंदाजाकडे चान्स आहे. 1-2 चेंडू डॉट टाकून पुन्हा आपण त्या पद्धतीचा आस्किंग. आता 32चा आस्किंग झाला आहे बघा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. इथे टटवला आहे, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे कव्हरचा जातो. कॉटन बोर्डचा चान्स, गुड कॅच, जबरदस्त कॅरी केला गेला.
प्रमोदजी बघितलं का आपण इथे बघितलं ना तर आज 70% कॅचेस ऑस्ट्रेलियन स्टाईलने पकडतात, बाकीचे 20% कॅचेस हे तुम्हाला बघायला मिळाले की आपण इंडियन कॅचेस पकडल्या. म्हणजे हल्लीची मुलं कुठेतरी टी व्हीवर बघितल्यानंतर अनेक सामने बघितल्यानंतर कुठेतरी कोणत्या पद्धतीचा कॅच कधी पकडायचा, इंडियन स्टाईलने कॅच कधी पकडायचा हे काही तंत्रमंत्र अवगत केलं आहे. हो डेफिनेटली ते मात्र तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागतं. जेव्हा तुम्ही मात्र अशा प्रकारच्या झेल तुम्ही सराव करता आणि सराव केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स असतो की मला हा झेल आल्यानंतर हा बॉल उडाल्यानंतर कशा पद्धतीने मला झेल पकडायचं आहे, ती मात्र प्रॅक्टिस करतात आणि त्या प्रॅक्टिसनंतर मात्र हे सफल आपल्याला पाहायला मिळतं. आणि कॉटन बॉलची संधी आली होती महेशला आणि महेश एक 40+ खेळाडू आहे आणि स्वतः संघाला घेऊन चालताना पाहायला मिळतो. ही खूप महत्त्वाची बाब पाहायला मिळते. 14 धावा झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झाला आहे. आता इथून सामना थोडासा दूर चालला आहे, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील का? चांगला फटका खेळलाय. ऑन साईडला मात्र बॉल निघून येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जाते. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. कुस्माई क्रीडांगण न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आणि हा आपण पाहतायत कुस्माई चषकाचा देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. खूपच बाहेर निघणारा बॉल होता. आउटसाईड दी ऑफ स्टंप. विरल नायर सर वळतायत आणि इथे सांगितलंय महेश यांनी की आम्हाला DRS हवंय. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. अंपायर्स विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण पाहता येत आहोत. चंद्रकांत भोईर पाहणी करतायत. सध्या आपण पाहिलं तर आज मनोजजी मॅचचा आनंद घेत आहेत अमित पाटील यांच्याच बाजूला. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीणजी भोईर, मंगेशजी पाटील साहेब, मनोजजी राऊत साहेब आपण पाहत आहेत. बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील या स्पर्धेचे प्रणेते. दिलीपजी भगत साहेब बॅकबोन नेहमीच पाहायला मिळतात. जयजी माळी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान सरपंच किरणजी पाटील साहेब, नितीनजी पाटील, टीम मॅनेजमेंट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतायत आपण. अगोदरच शफल झाले होते आणि त्यानंतर वाईड लाईनच्या बरोबर मधून बॉल निघून गेला आणि इथून जो रिव्ह्यू होता तो मात्र तुम्हाला रिटर्न मिळेल. 17 धावा झालेत 16 धावा. चांगला बॉल फिरवला आहे. काय गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं आहे महेश या गोलंदाजाने. 3 षटकांचा खेळ झाला आहे. 3 षटकांमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शैलेश पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. पंकज भुईर असतील, नागेश किनी असतील, त्यानंतर हेमंत भगत पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर खेळपट्टीची रंगरंगोटी जे आपल्याला पाहायला मिळते. चला उशीर नका करू. 3 षटकं टाकून झाली म्हणजे काय झालं नाही आहे. जे वेळ वाचतात ना ते अजून द्या, आम्हाला अजून सामना चांगला पुढे करता येईल. असं नाही की 3 षटकं टाकले 15 मिनिटं दे मग आम्ही वेळ घेऊया, ते दडवू नका. 14 मिनिटांचा कालावधी लागला 3 षटकांसाठी. चांगलं क्रिकेट सुरू आहे. अशाच प्रकारचे कॉपरेट करा प्रत्येकाने, प्रत्येक संघाने. 16ला 2. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि 52 रन. बघा 6 चेंडू 52 धावा. चेंडू टटवला आणि बिलकुल मधल्या षष्टीवरचा ऑन ड्राईव्ह केला. एक धाव बघायला मिळते. परफेक्ट गोलंदाजी कसावी, फलंदाजाला कसं बांधून ठेवावं हे बाकी तुम्हाला बघायला मिळतात. कान्हेर मोदलपाडा संघाला 68 धावाचं आव्हान दिलं होतं पण ते पेलवता आलेलं नाही आहे. प्रत्येक फलंदाजाने प्रयत्न केला पण गोलंदाजी धार एवढी मजबूत होती ना, त्या गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकावं लागला नाही आहे. इथून जर विचार केला फक्त 3.1 षटकं टाकली गेली. 17 धावा झाल्यात म्हणजे 5 चेंडू 51 धावाची गरज. 5 बॉल 51 कणेर मोदलपाडा या टीमला. 17ला 2. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जमिनीलगत बॉल निघून येईल. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 18वर जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
निश्चितच चांगली गोलंदाजी बघा गोलंदाजीचा विचार केला प्रत्येक चेंडू हा खोलवर टप्पा टाकतात ना गुडला स्पॉट ना आवर पिच ना शॉर्ट ऑफ प्लेन प्रत्येक चेंडू हा खोलीवरती टाकतात फलंदाजाला खेळताना मजबुरी होते पुन्हा आपला चंद्र बघा कशा पद्धतीने ऑफ साईड ऑफ स्टंप परफेक्ट लाईन अँड लेंथ जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली जखडून ठेवलाय कोणत्याही फलंदाजाने प्रहार केला नाही एकमेव फक्त एक फटका बघायला मिळाला जो तिथे षटकार गेला त्यानंतर बाकी प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना बघितलं आहे ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग हर्ष जेव्हा गोलंदाजीला येतो ना त्यावेळेला मला थोडीशी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज अँड्रू नेल या गोलंदाजीची आठवण येते त्याच पद्धतीने बॉल मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकतायत अँड्रू नेल असा जो गोलंदाज होता की हसत खेळत मात्र स्लेजिंग करायचा हे आपण सातत्याने कित्येक वेळा पाहिलंय आणि त्याच प्रकारची थोडीफार कुठेतरी त्याची गोलंदाजीची जी शैली पाहायला मिळते आपण ऑब्झर्व करू शकता दीपक संके सर ज्या पद्धतीने तो गोलंदाजीवर येतो हर्ष वेगवेगळ्या गोलंदाजाची वेगवेगळी शैली असते आणि काही गोलंदाज मात्र त्या गोलंदाजाला आयडियल मानतात त्याचा हो यस 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 नो डाऊट 90% मिळेल मी तर 80% नाही 90% त्याच पद्धतीचा चेंडू रिलीज करतो नंतर आपल्या दुसऱ्या हाताने कसं कानाच्या कोपऱ्यातून बघावं तशा पद्धतीने एक्झॅक्ट तशी ॲक्शन तुम्हाला खूप सुंदर रेड केलं प्रमोदजी ॲब्सोल्युटली गुड वर्क म्हणजे तुम्ही नुसतं समालोचन करत नाही तर कोणत्या खेळाडूची कोणत्या पद्धतीची देखणी गोलंदाजी कशी ॲक्शन आहे आणि इंटरनॅशनल लेवलमध्ये कोणता गोलंदाज आहे खूप चांगलं नेत्रदीपक कामगिरी तुमच्याकडनं पाहायला मिळते एक बॉल आणि 48 रन आता मात्र विजयाचा सुगंध दरवळला आहे पुन्हा एकदा बॉलर तयार जागेवरून खेळले स्टंड अँड डिलिव्हरी शॉट जरूर पाहायला मिळतोय फिल्डर येतील आणि अशा प्रकारे आता विजयावर शिक्कामोर्तब करत असताना श्री गणेश घासकुपरी हा संघ पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता पंच फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी थांबले होते मात्र इथून आपण पाहिलं तर विजयाची घौडदौड सुरू राहिली श्री गणेश घासकुपरी या टीमची आणि पहा जेव्हा कॅच सोडला ना लॉंगॉनच्या फिल्डरने तर मिडॉनचा फिल्डर सांगतो ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये कॅच घेण्याची गरज नव्हती तुला इंडियन स्टाईलमध्ये कॅच घ्यायची होती आणि हेच दर्शवताना आपण पाहिलं ही मॅच समरी आहे दीपेशने 10 बॉलमध्ये 30 रन नॉट आऊट सुपर बॅटिंग करत असताना